तर हॅलो आणि नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे नागपंचमी आणि घरी आहेत पातोळ्या बनवायचा कार्यक्रम चालू। तर बऱ्याच लोकांना माहीत नसेल की पातोळ्या म्हणजे काय। तर कोकणात किंवा अजून कुठेतरी करत असतील तर कोकणात पातोळ्या ह्या सर्रास बनतात, नागाला भरपूर आवडतात। तर पातोळ्या म्हणजे की आता गुळाचं आणि खोबऱ्याचं सार बनवलं जातं आणि ते एका हळदीच्या पानावर तांदळाचं पीठ टाकून त्याच्यामध्ये सार भरलं जातं। पूर्वी बरेच लोक पंगेरीच्या पानावर पातोळ्या बनवायचे, पण कसं झालं की काही काळ लोटला आणि पंगेरीची पानं ही बंद करून लोकांनी हळदीची पानं केली। सगळ्यांनाच पंगेरीची पानं उपलब्ध नव्हती, कारण ती जंगलात झाडं यायची लांब असायची त्यांच्यापासून। तर हळदीची पानं कशी प्रत्येकजण घराकडे हळद वगैरे लावतो आणि त्याच्यामुळे त्या अवेलेबल असायची। तर अशी हळदीच्या पानावरती पातोळ्या बनतात। पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे कसं कसं काय काय होतं ते। तर बघूया पुढे कसा ब्लॉग बनता येते। तर आता आम्ही जाणार आहोत आमच्या जुन्या घराकडे, कारण तिकडे नागपंचमी साजरी केली जाणार। तिकडे नागपंचमीच नाही तर गणपती, होळी हे सगळे सण साजरे केले जातात, कारण ते देवघर आहे त्याच्यामुळे तिकडे साजरे करावे लागतात। तर ठीक आहे, आता जाऊया। अंघोळ वगैरे केली नाही सकाळचे, आता वाटलेत 9:50, खूप लेट झालं तसं। तर आता अंघोळ वगैरे करणार आहे, आता जाणार आहे तिकडे गावातल्या घराकडे। तर ठीक आहे, भेटूया पुढे। कसं कसं काय काय होतं आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करेन। तर आता आलो आहे मी केळीची पानं काढायला, कारण सणासुदीच्या वेळी आपण केळीच्या पानातच जेवतो। तर केळीची पानं कशाला, कारण आता नागोबाला नैवेद्य वगैरे केळीच्या पानावरती दाखवावं लागतो, त्याच्यासाठी आपण केळीची पानं यूज करतो। तर त्याच्यासाठी आपण प्रत्येक घरात कोकणात केळीची पानं यूज केली जाते। साधारण एवढी आय थिंक 6-7 केळीची पानं काढली। आता फक्त अजून 4-5 काढली की नंतर आपल्याला घरी जायचं आहे। सो अंघोळ वगैरे झाली आणि माझ्या खांद्यावरती बघताय सगळं जेवण वगैरे, आणि मी चाललो आता गावातल्या घरी आमच्या। तर दरवर्षीच चतुर्थी म्हणा, होळी म्हणा किंवा नागपंचमी म्हणा, आपल्याला हे सगळं सामान इकडून तिकडे नाचवावं लागतं। भेटू आता आपल्या गावातल्या घरी। पूर्ण प्रोसेस तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत दाखवण्याचा प्रयत्न करेन, तोपर्यंत व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा। आमचं जुनं घर सगळ्यात पहिलं बांधलेलं मातीचं आहे पूर्ण। हो, वाळी बी लागले, मातीमध्ये ओलसरपणा असला की वाळी लागते, थोडंसं खराब झालं आणि यावर्षी ते तोडायचंच आहे आणि नवीन बांधायचं आहे पुन्हा। तर मित्रांनो, आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीबद्दल सांगायचं झालं तर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे नागपंचमी साजरी केली जाते।
तर काही ठिकाणी खऱ्या नागोबांची पूजा केली जाते. तर आपल्या इकडे कोकणात बऱ्याच भागात काय होतं की मूर्तिकारांकडून मातीच्या मूर्त्या करून घेतल्या जातात नागोबाच्या, आणि त्यांचं अळवाच्या पानावर पूजन होतं. आणि नंतर मग त्यांना शरवाळा नावाची एक वनस्पती असते, तर व्हाईट कलरची पानं आणि ऑरेंज कलरची फुलं असतात. अशा प्रकारची शरवळा नागोबाला प्रिय असते आणि ती आपण वाहतो. तसं एक कुरमुरासारखा प्रकार असतो, म्हणजे आम्ही त्याला फुनगुले बोलतो. तर त्याच्यामध्ये गूळ वगैरे, गूळ, दूध, मध असं टाकून पंचखाद्य बनवलं जातं आणि नंतर मग ते नागोबाला प्रसाद म्हणून आपण चढवतो. आणि त्याच्यानंतर मग नागोबाची पूजा वगैरे करता सगळं कुटुंब एकत्र येतं. गाराणं करता नागोबाला दरवर्षीप्रमाणे आम्ही पूजा केली ती मान्य करून घे. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 4:30च्या सुमारास नागोबाची, किंवा त्याच्यानंतर पण काही जण करतात, तर नागोबाला अळवामध्ये विसर्जन केलं जातं. कारण नागोबाला अळू प्रिय असतं, त्याच्यामुळे त्याला नागोबाला अळवातच विसर्जन केलं जातं. अशी काहीशी होती नागपंचमी. आणि व्हिडिओमध्ये जास्त का तुम्हाला दाखवायला भेटलं नाही डिटेलमध्ये, फक्त बेसिक तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला. तरी पण व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर बघायला मिळतील. भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.